तुम्ही सुद्धा माझ्यासारखा हा एक सिक्रेट पदार्थ वापरून बाहेरच्या समोशासारखी टेस्ट एकदम घरी आणू शकता. ते कसं तर चला सांगते. नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती. चला पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. इथे बघू शकता 1 चमचा इथे मी ओवा हातावर छान असा कुस करून घातलेला आहे. आता त्यामध्ये 2 चमचे काळे तीळ मी ते घातलेले आहेत. काळे तीळ तुम्हाला नसतील आवडत तर या ठिकाणी तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर 2 चमचे तेल टाकलं आणि तेल टाकून पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. जोपर्यंत मुटका बनत नाही तोपर्यंत तेलामध्ये पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मुटका मस्त व्यवस्थित बनलेला आहे. आता आपलं समोस्यासाठी ना हे पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. म्हणजे तेलाचा मुटका बनला ना की म्हणायचं समोसा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतं तळताना. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे आणि त्याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. पीठ चांगलं भिजतंय तोपर्यंत आपण समोशामध्ये आतमधलं भरण्यासाठी सारण तयार करू. त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं, जिरे मोहरी आणि बराचसा कढीपत्ता, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, 2 उकडलेले बटाटे या ठिकाणी मी ते घातलेले आहेत आणि वाटाणे चांगले उकळून घेतलेले आहेत. जर तुम्ही साठवणीतले वाटाणे टाकत असाल तर तसेच टाकले तरीसुद्धा चालतील, पण मात्र मार्केटमधून वाटाणा विकत आणून जर वाटाणे टाकत असाल तर ते थोडेसे पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालूया, जसं की धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस ना तुम्ही आवर्जून घाला. म्हणजे बाहेरच्या समोशासारखी टेस्ट तुम्हाला एकदम घरी मिळणार आहे. तर हेच ते सिक्रेट 2 पदार्थ होते ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम बाहेर जसा समोसा तुम्ही हलवाईमध्ये खाताना त्याचनुसार तुम्हाला इथे टेस्ट लागणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर टाकून छान मिश्रण ना मिक्स करून घ्यायचं. या समोशाच्या सारणामध्ये ना तुम्हाला हळद बिलकुल वापरायची नाही, कारण हलवाईमध्ये सुद्धा समोसा करताना हळद वापरली जात नाही. जेवढे मसाले बेसिक मी तुम्हाला सांगितले त्यानुसारच हलवाईमध्ये समोसा बनवला जातो, म्हणूनच तो एवढा टेस्टी बनतो. आता जे 15 ते 20 मिनिटासाठी पीठ मुरत ठेवलं होतं ते सुद्धा छान भिजलं. त्याचाच एक उंडा काढायचा चपाती एवढा आणि छान असा लाटून घ्यायचा. आणि चपाती असते ना त्यापेक्षा कमी रुंदीची ही लाटी तुम्हाला लाटून घ्यायची आहे. जर एकदम नॉर्मल समोशाचा कलर जर तुम्हाला हवा असेल ना तर या ठिकाणी तुम्ही काळ्या तिळाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालणार आहे बरं का. असं नाही की काळे तीळ वापरावेच म्हणून. या ठिकाणी तुम्ही काळे तीळ मी अगोदर सांगितलं स्किपसुद्धा करू शकताय बरं का. आता लाटी लाटून घेतली चपातीच्या कमी रुंदीच्या आकाराची. त्यानंतर आता समोसा भरायला घेते. समोशाच्या आकारासारखा शेप देऊन घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे तयार केलेलं समोशाचं सारण आहे ते छान असं भरून घ्यायचं. जेवढं तुम्ही सारण समोशामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये भराल ना तेवढा तुमचा समोसा खायला खूप जास्त टेस्टी लागणार आहे. आणि समोसा भरताना ज्या साईडच्या कडा वगैरे असतात ना त्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या, म्हणजे तळताना समोसा व्यवस्थित असा तळला जाईल. आता बघा अशा प्रकारे मी सगळे काही समोसे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण या समोसांना तळायला घेऊया. तर पहा, समोसे करत होते तोपर्यंतच कढईमध्ये बरंचसं तेल मी गरम केलेलं आहे. लक्षात असू द्या समोसा तळताना तेल थोडंसं जास्तच लागतं, पण ना तेल कमी गॅसवरती तापलेलं हवं. कमी गॅसवरच तेल तापल्यानंतर एक एक समोसा सोडायचा आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत समोशाला कमी गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे. समोसा तळताना थोडासा पेशन्स ठेवला की समोसे व्यवस्थित असे क्रिस्पी कुरकुरीत होऊस तर तळले जातात. जर तुम्ही हाय गॅस करून समोसे तळले तर मात्र समोसाला बुडबुडे येऊ शकतात आणि ते विकत्रीसारख्या समोशासारखे ते दिसणार नाही आहेत. तर बघा इथे मस्त सर्व असे समोसे माझे तळून झालेले आहेत. आता बघू शकताय किती कुरकुरीत आणि क्रिस्पी हे समोसे झालेले आहेत. त्यानंतर समोसासोबत खाण्यासाठी मी इथे मिरच्यासुद्धा मीठ लावून तळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर चिंच गुळाची चटणीसुद्धा मी समोशासोबत खायला तयार केलेली आहे. जशी मार्केटमध्ये मिळते अगदी त्याच पद्धतीने ही चिंच गुळाची चटणीसुद्धा बनवलेली आहे. मस्त समोसा क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. तो तोडायचा हाताने आणि त्यावरती मस्त चमच्याने चटणी टाकायची आणि मिरचीसोबत एन्जॉय करायचा. जर तुम्हाला चिंच गुळाची चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पुढची रेसिपी मी त्याचीच घेऊन येईल. चला भेटते पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.